तालुकास्तरीय पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण व शाखा नामफलक अनावरण सोहळा संपन्न. दिनांक 18 मार्च रोजी नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्याच्या वतीने तालुकास्तरीय पद अधिकारी नियुक्तीपत्र वितरण व शाखा नामफलक अनावरण सोहळा नांदेड येथे राम पांघरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी वारकरी संप्रदायाचे सर्व जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामकृष्ण हरी. मी रामदास नांदेडकर, आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष. आज नांदेड येथे नांदेड तालुका नियुक्तीपत्र वितरण सोहळा संपन्न झालेला आहे. नांदेड तालुक्यातील 21 गावाने या सोहळ्यासाठी उपस्थिती लावलेली आहे. आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून आम्ही वारकरी परिवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धर्माचा प्रचार करणे आणि प्रसार करणे हे काम आम्ही वारकरी परिवाराने हाती घेतलेलं आहे. आम्ही वारकरी परिवाराचा उद्देश आहे घर तेथे ज्ञानेश्वरी, घरोघरी ज्ञानेश्वरी. महाराष्ट्रातील सकल संतांच्या वाङ्मयाचा प्रचार आणि प्रसार करणे हे आम्ही वारकरी परिवाराचं ध्येय आणि उद्देश आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील सर्व गोरगरीब वारकऱ्यांसाठी वारकऱ्यांच्या हक्काची धर्मशाळा पंढरपूर येथे उभारण्याचं काम आम्ही वारकरी परिवाराने हाती घेतलेलं आहे. तसंच आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून विविध बालसंस्कार शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृद्ध, निराधार, दिव्यांग व्यक्तींसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून समाजातील निराधारांना आधार देण्याचं काम आम्ही वारकरी परिवार करत आहे, करणार आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या युवा पिढीला व्यसनापासून मुक्त करून व्यसनमुक्त पिढी घडवण्याचं काम आम्ही वारकरी परिवार आजपर्यंत करत आलेला आहे, याही पुढे करणार आहे. आणि आम्ही वारकरी परिवाराच्या माध्यमातून आम्ही सर्वजण निस्वार्थ भावनेने निष्कामतेने धर्माचं कार्य आम्ही सर्वजण पार पाडत आहोत. माझ्यासोबत आहेत संस्थापक सचिव व्यंकटराव पाटील जाधव माळकोटेकर, नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील, दत्ता मदमवाड नांदेड तालुका सदस्य, आणि तसेच बालाजी पाटील पवार मुदखेड तालुका सचिव, आणि श्री दिनाजी सांगळे कंधार तालुका सदस्य. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. रामकृष्ण.